हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण महा-टी-ई-टी एक्झामिनेशन करिता चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडागॉजी म्हणजेच बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यावर आधारित टॉप 100+ एमसीक्यूज आपण अभ्यास करणार आहोत. या एमसीक्यूज क्वेश्चनच्या माध्यमातून कंप्लीट आपलं चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडागॉजी कंप्लीट सिलेबस आपलं रिव्हिजन होणार आहे. जे स्टुडंट महा-टी-ई-टी एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहे अशा सगळ्या माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ सेशन खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आपल्या व्हिडिओ सिरीजला. सो क्वेश्चन आहे ओके खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य नाही. सो आपण लर्निंग प्रोसेस बघितलेली आहे. सो या लर्निंग प्रोसेसमध्ये कोणता या 4 ऑप्शन मधून योग्य नाही. ऑप्शन ए, अध्ययन हे नेमके कृतीद्वारे घडत असते, म्हणजे आपण कृतीतूनच अध्ययन करीत असतो. बी आहे, प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतं. सी आहे, सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. आणि ऑप्शन डी आहे, अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. सो या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते हा इनकरेक्ट आहे, कारण सगळ्यांचे लर्निंग प्रोसेस जे आहे ते सेम नसतं. नेक्स्ट, अनुभवाच्या सहाय्याने व्यक्तींच्या वर्तनात, आता बघा हे पर्टिक्युलर डेफिनेशन दिलेली आहे की अनुभवाच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू बदल म्हणजे अध्ययन होय. ही डेफिनेशन कोणी केलेली आहे? ए, फ्रेडसेन, बी, मर्फी, सी, वुडवर्थ आणि फोर्थ आहे गिल्फर्ड. सो ऑब्विसली अनुभवाच्या सहाय्याने व्यक्तींच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजेच अध्ययन आहे असं गिल्फर्ड महोदयाची डेफिनेशन आहे. सो त्यामुळे इथे आपल्याला व्हेरी करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक 4 दिसून येतं. नेक्स्ट आपल्याला प्रश्न आहे, सर्वसमावेशक शिक्षण आपण कशाला म्हणायचं किंवा सर्वसमावेशक शिक्षणासंबंधित दिशा कोणती आहे. याकरिता आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. आता बघा, इन्क्लुझिव्ह म्हणजे काय असतं? सगळ्यांना सामावून घेणारं शिक्षण. सो यामध्ये ए, उपेक्षित वर्गातील शिक्षकांचा समावेश. ऑप्शन बी, वर्गातील वैविध्य साजरे करणे. सी, कठोर प्रवेश परीक्षा प्रोत्साहन देणे. आणि फोर्थ आहे, वस्तुस्थितीवर आधारित शिक्षणाशी निगडीत. आता विद्यार्थी मित्रांनो, इन्क्लुझिव्ह म्हणजे काय? तर वर्गातील जे वैविध्यता आहे त्या वैविध्यताला साजरे करणे, म्हणजे सगळ्यांना एक प्रकारे या शिक्षण प्रक्रियेमध्ये सामावून घेणे. ठीक आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेदभाव यामध्ये करायचं नाही आणि सगळ्यांना काय करायचं? सामावून घ्यायचं. नेक्स्ट आहे, शिकण्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहे? ए, विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक आरोग्य हे शिकण्यावर परिणाम करतात. ऑप्शन बी, साध्य करण्याची प्रेरणा आणि प्रेरणा. बी आहे, इच्छाशक्ती आणि विल पॉवर. डी आहे, वरीलपैकी सर्व. सो बघा, लर्निंग जे प्रोसेस आहे त्यावर बहुधा घटक आपल्याला परिणाम करताना दिसून येतं. जसं की आपली शारीरिक परिस्थिती म्हणा किंवा आरोग्य आपलं ठीक नाही, आपल्याला ताप आहे, आपण वर्गात बसून आहोत. सो यातून काय होत असतं? आपण क्लासवर लक्ष देऊ शकत नाही. सो ऑब्विसली ऑप्शन ए आपलं परिणाम करणारा घटक आहे. बी बघा, साध्य करण्याची प्रेरणा. आता प्रत्येक व्यक्तीमध्ये एक मोटिवेशन असणं आवश्यक आहे आणि मोटिवेशन जर नसेल तर नक्कीच याचा परिणाम होताना दिसून येतं. ऑब्विसली विल पॉवर असायला हवी, तेव्हाच आपण काहीतरी अचीव करू शकतो. सो हे सगळेच पर्टिक्युलर घटक आपल्याला परिणाम करताना दिसून येतात. सो या ठिकाणी ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता यांच्यात कोणत्या प्रकारचा संबंध आहे? आता हा संबंध आपल्याला पॉझिटिव्ह नेगेटिव्ह वे मध्ये सांगायचा आहे की जर आपण इंटेलिजन्स बघतो आणि क्रिएटिव्हिटी बघतो. आता बघा, क्रिएटिव्हिटी आणि इंटेलिजन्स हे दोनही शब्द परस्पर आपल्याला को रिलेटेड दिसून येतं आहे ना. आणि या दोनही मध्ये 4 ऑप्शन आहे. ए आहे पॉझिटिव्ह, बी आहे नेगेटिव्ह, सी आहे 0 आणि डी आहे ऑल दिस. आता या ठिकाणी बघा, बुद्धिमत्ता आणि क्रिएटिव्हिटी यांचं सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह रिलेशन आपल्याला दिसून येतं. आणि बुद्धिमत्ता जितकी आपण
सर्जनशील असेल किंवा उत्साही विद्यार्थी असेल, नवं काही शिकण्याचं किंवा करण्याचा तो प्रयत्न करतो. त्यामुळे हे दोनही घटकांचा जो परस्पर संबंध आहे पॉझिटिव्ह आहे. नेक्स्ट आहे, ज्या मानसशास्त्रांच्या मते शिकणे म्हणजे ज्ञानाची निर्मिती. डायरेक्टली हे डेफिनेशन विचारलेलं आहे आणि CDP मध्ये 100% 1-2 प्रश्न आपल्याला पूर्णतः जे आहे डेफिनेशनवर विचारतात आणि या ठिकाणी 4 ऑप्शन आहे. ए स्किनर, बी पियाजे, सी आहे थॉर्नडाईक आणि डी आहे वायगोस्की. आता या ठिकाणी बघा मानसशास्त्रज्ञांविषयी आणि मानसशास्त्रज्ञ आणि त्यांचे डेफिनेशन हे दोनही प्रश्न महत्वाचे आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी लक्षात घ्या, ऑप्शन ए स्किनर आहे. या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर दिसून येतं प्याजे. ओके. सो प्याजे यांनी डेफिनेशन केलेली आहे की शिकणे म्हणजे काय, तर शिकणे म्हणजे ज्ञानाची निर्मिती, असं जेन प्याजे यांचं म्हणणं आहे. समोरचा प्रश्न बघा, कोलबर्गच्या मते कोणत्या टप्प्यात मुले शिकतात. ए संज्ञानात्मक टप्प्यात म्हणजे कॉग्निटिव्ह मध्ये, बी आहे शारीरिक विकासात म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंट मध्ये, सी आहे भावनिक विकासाचा टप्पा म्हणजेच इमोशनल टप्पा आणि डी आहे मॉरल म्हणजे नैतिक. सो कोलबर्गच्या मते मुलं जे आहे स्टेज ऑफ मॉरल डेव्हलपमेंट मध्ये शिकत असतात. नैतिक विकासाच्या टप्प्यामध्ये बाळ जो आहे, चिल्ड्रन जो आहे, तो काय करीत असतो, लर्न करीत असतो. त्यामुळे इथे डी योग्य उत्तर आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, किलफोर्ट यांचं अभिसरण विचार हा शब्द समान अर्थाने वापरतो. डायरेक्ट इथे लक्षात घ्या, अभिसरण म्हणजे काय. ए बुद्धिमत्ता, बी सर्जनशीलता, सी बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता आणि डी यापैकी नाही. ठीक आहे. सो अभिसरण म्हणजे काय, तर अभिसरण म्हणजे सर्जनशीलता असं किलफर्ट महोदय आपल्याला सांगताना दिसून येतात. ओके. सो या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन बी आहे. अपराधी मुलं कोण आहे. ऑप्शन इथे आपल्याला 4 ऑप्शन आहे. जे समाज विघातक कृत्य करतात, बी जे शिक्षकांसाठी डोकेदुखी आहेत, सी जे वर्गात पहिले येतात, की डी ज्यांना समाजात राहायलाच आवडत नाही. तर अपराधी म्हणजे काय, तर जे समाज विघटक किंवा समाजाला घातक असे कृत्य करतात त्यांना अपराधी आपण म्हणतो. त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन ए आहे. नेक्स्ट आपण बघूया, शारीरिक दृष्ट्या अपंग मुलांमध्ये कोणता आपल्याला यामधून 4 ऑप्शन मधून कोणतं असं दिसून येतं. ठीक आहे. सो इथे बघा, ए डिस्कॅल्कुलिया, बी आहे विच्छेदित म्हणजेच डायसर्विया, सी आहे डिस्ग्राफिया आणि डी आहे स्क्रिटमिया. ओके. सो शारीरिक दृष्ट्या जो अपंग मुलं आहे त्यांच्यामध्ये आपल्याला डिस्ग्राफिया हा दिसून येतं. त्यामुळे हँडिकॅप चिल्ड्रन जे आहे त्यांना, फिजिकली हँडिकॅप चिल्ड्रन जे आहे त्यांना डिस्ग्राफिया असं ओळखलं जातं. आता हुशार विद्यार्थींविषयी प्रश्न आहे, आपण टॅलेंटेड स्टुडंट कोणाला म्हणायचं. ए स्वभावाने अंतर्मुख जे असतात, बी त्यांच्या गरजा ठामपणे सांगू शकत नाही, सी ते निर्णयात स्वावलंबी असतात, की डी शिक्षकांपासून स्वतंत्र असतात. सो हुशार विद्यार्थी कोण आहे, तर जे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यासाठी सक्षम आहे, स्वावलंबी आहे, अशा विद्यार्थ्यांना हुशार असं विद्यार्थी म्हणतो. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक सी दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रतिभावान असण्याचं लक्षण यापैकी कोणते नाही. ए सर्जनशील कल्पना त्यांच्या अंतर्गत येणे म्हणजे प्रतिभावंत आहे, की बी इतरांशी जेव्हा आपण भांडतो तेव्हा आपण म्हणूया की प्रतिभावान आहे म्हणून, सी अभिव्यक्तीतील नवीनता म्हणजे प्रतिभावान विद्यार्थी असणं आणि डी ज्यांच्या मनामध्ये नेहमी कुतूहल असतं त्यांना आपण प्रतिभावान म्हणायचं. सो या ठिकाणी लक्षात घ्या, जे प्रतिभावान म्हणजे काय, जे नाही नवं काहीतरी करण्याचं, काहीतरी नवीन एक्सप्रेस करण्याचं किंवा काहीतरी क्युरिसिटी ज्यांच्या मनामध्ये असते त्यांना आपण प्रतिभावान म्हणतो. सो इथे आपल्याला दिसून येतं, जे इतरांशी भांडतात त्यांना आपण प्रतिभावान विद्यार्थी म्हणत नाही. डिस्लेक्सिया हा कशाशी संबंधित आहे, हा विकार कशाशी संबंधित आपल्याला दिसून येतो. ए मानसिक विकार आहे,
डिस्लेक्सिया, बी आहे गणितीय विकास आहे, सी वाचन विकार आहे की डी वर्तणूक विकार आहे. सो डिस्लेक्सिया आपल्याला काय दिसून येतं, हा गणितीय विकार आहे. म्हणजे नंबर्स मध्ये जेव्हा स्टुडंट म्हणा एक चाइल्डला जेव्हा प्रॉब्लेम येत असतं ना, तेव्हा त्याला मॅथमॅटिकल गणितीय विकार असं किंवा लेक्सिया असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सध्या अपंग मुलांच्या शिक्षणासाठी काय असं आपण टर्मोलॉजी यूज करतो. ए सर्वसमावेशक शिक्षण, बी विशेष शिक्षण याला म्हणतो, सी सिग्नल शिक्षण म्हणतो की कोणतंही नाही. सो व्हेरी करेक्ट आन्सर सर्वसमावेशक शिक्षण याला आपण म्हणतो. गर्भात बाळाचा विकास होण्यासाठी किती दिवसाचा कालावधी लागतो. ओव्हरऑल जर आपण बघितलं की डेव्हलपमेंट जे आहे ते बाळाचं गर्भापासूनच सुरू होत असतं ना, प्रीनेटल स्टेज पासूनच त्यांचं जे विकास आहे डेव्हलपमेंट आहे त्याला सुरुवात होताना दिसून येतं. या प्रश्नासाठी 4 ऑप्शन आहे. ऑप्शन ए 150, बी आहे 280 दिवस, सी आहे 390 दिवसाचा कालावधी लागतो की ऑप्शन डी 460 दिवसाचा कालावधी. योग्य उत्तर आहे 280 दिवसाचा कालावधी. एक बाळ जो आहे गर्भात घेत असतो, 9 महिने 10 दिवसाचं एक पर्टिक्युलर टाइम पिरियड राहते आणि त्यानंतरच आपण बघतो की बाळ जन्माला येतो. ओके, सो अशा प्रकारे ऑप्शन बी. नेक्स्ट आहे शिकण्याचा सर्वात योग्य अर्थ काय आहे. ठीक आहे, आपण बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र अभ्यास करीत आहोत, त्यामुळे शिकण्यासाठी सर्वात योग्य मीनिंग काय असणार. यासाठी 4 ऑप्शन आहे. ए कौशल्याचं संपादन, बी ज्ञानाचा अंतर्भाव, सी वर्तनात बदल, सी आहे वैयक्तिक समायोजन. सो इथे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, शिकण्याचा योग्य अर्थ किंवा आपण लर्निंग कशाला म्हणू. सो आपल्या बिहेवियरला मॉडिफाय करणं म्हणजेच काय होतं, वर्तनामध्ये बदल घडून आणणे म्हणजे शिकण्याचा किंवा शिक्षणाचा हा सगळ्यात योग्य अर्थ आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे बालकेंद्रित शिक्षणाचे मुख्य तत्व काय. आता आपण चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन बघतो, बालकेंद्रित शिक्षण आपण बघतो. सो यामध्ये आपण कोणता असा सिद्धांत आहे ज्याला आपण बघणार आहोत किंवा ज्याला आपण म्हणू की याला चाइल्ड सेंटर्ड मेथड्स मध्ये इन्क्लूड केलं जातं. यासाठी 4 ऑप्शन आपल्याला बालकेंद्रित शिक्षणासाठी दिलेले आहेत. त्यापैकी ए करून शिकणे, लर्निंग बाय डुईंग, बी आहे जगून शिकणे, लर्निंग बाय लिव्हिंग, सी आहे 1 आणि 2 दोनही, आणि डी आहे वरीलपैकी काहीही नाही. ठीक आहे, सो लर्निंग बाय डुईंग जे आहे नक्कीच आपण करून शिकणे. ठीक आहे, लिव्हिंग आपण बघतो, त्यामुळे आपले दोनही उत्तर इथे आपल्याला योग्य जे आहे ते दिसून येतात. बालकेंद्रित शिक्षणामध्ये लर्निंग बाय डुईंग अँड लर्निंग बाय लिव्हिंग हे दोनही तत्व जे आहे, सिद्धांत जे आहे, प्रिन्सिपल जे आहे ते इन्क्लुडेड आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या मुलांच्या भावना दर्शवित नाही. ठीक आहे, म्हणजे इमोशन विषयी जर आपण बघितलं की यापैकी कोणता असा ऑप्शन आहे जो मुलांच्या भावना इंडिकेट करीत नाही. ऑप्शन ए आनंद, ऑप्शन बी दुःख, ऑप्शन सी उत्सुकता आणि ऑप्शन डी आहे सहिष्णुता. सो नक्कीच ऑप्शन डी सहिष्णुता ही दर्शवत नाही. मुलगा आनंदी असेल किंवा बाळ आनंदी असेल तर तो दर्शवतो, तो दुःखी असेल तर दर्शवतो, उत्सुकता त्याच्यामध्ये जाणून घेण्याची असते, त्यामुळे ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे जीन पियाजेंच्या मते प्रवेश करण्यासाठी यापैकी कोणता म्हणजे जे इगोइस्टिक आहे ते नाही. यासाठी 4 ऑप्शन आहे. सेन्सरी मोटर स्टेज, बी आहे प्री ऑपरेशनल टप्पा, सी आहे औपचारिक ऑपरेशनल टप्पा आणि डी आहे गॉग्रेट ऑपरेशनल स्टेज. ओके, सो जीन पियाजे यांचं जेव्हा आपण संज्ञानात्मक विकासाचं थेअरी बघतो, सो त्यामध्ये कोणता नाही तर गॉग्रेट ऑपरेशनल स्टेज नाही. सो ऑप्शन डी सोबत आपण जाणार. त्यानंतरचा प्रश्न आहे यापैकी असा कोणता घटक आहे जो बौद्धिक विकासात महत्वाचा नाही किंवा बौद्धिक इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये मेजर रोल प्ले करीत नाही. यासाठी 4 ऑप्शन आहे. सर्जनशीलता, ऑप्शन बी आहे सहिष्णुता, सी विचार आणि डी आहे कल्पनाशक्ती. ठीक आहे, सो बौद्धिक विकासामध्ये आपल्याला दिसून येतं क्रिएटिव्हिटी असायला हवी,
नवनवं विचार येणार तेव्हाच काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी आपल्यात निघणार. आपली इमॅजिनेशन सुद्धा त्यासाठी एवढी स्ट्रॉंग असायला हवी. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला सहिष्णुता हा बौद्धिक विकासाच्या घटकांमध्ये इन्क्लुडेड आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे आपण इथे ऑप्शन क्रमांक बी सोबत जाऊया. नेक्स्ट प्रश्न आहे, जीन पियाजेच्या संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार ठोस ऑपरेशनल स्टेज कधीपासून सुरू होतं? ओके, ओके, कोणत्या वयापासून? ठीक आहे. जीन पियाजे यांचं संज्ञानात्मक म्हणजे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेअरी दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी ठोस ऑपरेशनल स्टेज सांगितलेला आहे, जो कुठपासून सुरू होतो असा प्रश्न आहे. ऑप्शन ए आहे 1, बी आहे 3, सी आहे 5 आणि डी आहे 7. सो हा जो ठोस ऑपरेशनल स्टेज आहे 7 वर्षापासून एज पासून आपल्याला सुरू होताना दिसून येतं. ठीक आहे, ओके. सो नेक्स्ट प्रश्नाकडे आपण वळूया. अपवादात्मक श्रेणी अंतर्गत वर्गातील विद्यार्थ्यांचं म्हणजे असा कोणता विद्यार्थी आहे ज्याला अपवादात्मक श्रेणींमध्ये आपण इन्क्लूड करीत नाही? ए आहे चटकन काम न करणारा, बी आहे मंद विद्यार्थी, सी आहे सामान्य विद्यार्थी की डी भेटवस्तू किंवा गिफ्टेड चाइल्ड ज्याला आपण म्हणतो, प्रतिभावंत विद्यार्थी सुद्धा याला आपण म्हणू शकतो. व्हेरी करेक्ट इथे आन्सर आहे नॉर्मल स्टुडंट जे आहे त्यांना अपवादात्मक श्रेणींमध्ये आपण ठेवत नाही. कारण बघा, लवकर काम न करणारे, हळू गतीने शिकणारे किंवा गिफ्टेड जे आहे ते अपवादात्मक श्रेणीमध्ये विद्यार्थी आहे. पण सामान्य हा नॉर्मल आहे, खूप मंदही नाही आणि हुशारही नाही. ओके, सो त्यामुळे इथे आपण ऑप्शन क्रमांक सी जे आहे यासोबत आपण जाणार आहोत. नेक्स्ट आपला प्रश्न आपल्याला दिसून येतं, खालीलपैकी कोणता एक शिक्षणाचा घटक नाही? ओके, सो एलिमेंट विचारलेला आहे लर्निंगचं आणि यापैकी कोणता नाही असा हा प्रश्न आपल्याला दिसून येतं. याकरिता आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन ए पर्यायी पाठ्यपुस्तकाचा वापर, बी अध्यापनाच्या पर्यायी पद्धती, सी बालकेंद्रित शिक्षण क्रियाकलाप आणि डी आहे गट शिकवणे. ओके, सो बघा पर्यायी, बघा आपण एखादं टॉपिक अभ्यास करायचा आहे तर विविध पुस्तकांचा रेफरन्स घेतो, त्यामुळे ए ऑप्शन करेक्ट आहे. बी अध्यापनासाठी एक शिक्षक जो आहे विविध प्रकारच्या जे पद्धती आहे त्याचा वापर करताना आपल्याला दिसून येतात, हो की नाही? आणि कधीही जेव्हा आपण बालकांविषयी बोलत आहोत आणि बालकांना जर आपण शिकवित आहोत तर ऑब्विसली चाइल्ड सेंटर्ड मेथड आपण यूज करणार आहोत. सो इथे योग्य उत्तर आहे ग्रुप टीचिंग. ऑप्शन क्रमांक 4 हा योग्य आपल्याला दिसून येत नाही. नेक्स्ट आहे भाषा आवश्यक नाही. ए कल्पनाशील विचार करण्यासाठी भाषा आवश्यक नाही. ऑप्शन बी संकल्पनात्मक विचार मांडण्यासाठी भाषा आवश्यक नाही. ऑप्शन सी सहयोगी विचार मांडण्यासाठी की ऑप्शन डी ज्ञान इंद्रिये विचार करण्यासाठी. मला सांगा लँग्वेज कशासाठी आपल्याला आवश्यक आहे? ठीक आहे, सो आपल्याला जर आपलं कन्सेप्ट मांडायचं आहे, आपल्या सहयोगींना विचार स्पष्ट करायचा आहे आणि यासाठी आपले ज्ञान इंद्रिय ऍक्टिव्ह हवं आहे. त्यामुळे कल्पना जर आपल्याला करायचं आहे तर कल्पना करण्यासाठी शब्दांची म्हणा किंवा भाषेची आवश्यकता आपल्याला भासत नाही. ते स्वशी असलेला संवाद असतो. त्यामुळे येथे आपण कल्पनाशील विचार हा योग्य उत्तर आपल्याला दिसून येईल. नेक्स्ट आहे बुद्धिमत्तेचा सिंगल फॅक्टर सिद्धांत कोणी दिलेला? एक कारक सिद्धांत याचं कोणी मांडलेला आहे? 4 ऑप्शन यासाठी आहे. डायरेक्ट प्रश्न आहे सिंगल फॅक्टर थेअरी विषयी. एक कारक सिद्धांत. ऑप्शन ए अल्फ्रेड बिनेट, बी आहे थॉर्नडाइट, सी आहे फ्रीमॅन आणि डी आहे यापैकी कोणीही नाही. योग्य उत्तर आपल्याला दिसून येते अल्फ्रेड बिनेट यांनी सिंगल फॅक्टर थेअरी दिलेली आहे. हायली इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे. यानंतरचा प्रश्न आपल्याला दिसून येईल थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्सचे जनक कोण किंवा मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी कोणी दिलेली आहे? यासाठी 4 ऑप्शन आहे. ए गार्डनर, बी आहे वायगोस्की, सी आहे ब्रुनर आणि डी आहे जीन पियाजे. सो जीन पियाजे ऑब्विसली आपल्याला माहित आहे काय दिलेले आहे, कॉग्निटिव्ह थेअरी दिलेली आहे ना. वायगोस्की हे सामाजिक सिद्धांत दिलेला आहे आपल्याला.
त्यामुळे इथे आपण जाऊया गार्डनर सोबत. आता इथे लक्षात घ्या, सिंगल फॅक्टर किंवा मल्टिपल इंटेलिजन्स थेरी जे आहे हे दोनही महत्वाचं आहे, यावर प्रश्न असतात. सो मल्टिपल इंटेलिजन्स थेरी दिलेली आहे आपल्याला गार्डनरने. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे, सामाजिक रचना सामाजिक रचनावादाच्या तत्वांवर कोण जास्त भर देतं? ठीक आहे. सो सोशल आपल्याला दिसून येतं जे थेअरी आहे ते कोणी दिली? ए जिन पियाजे, बी आहे कोल्हरबर्ग, सी आहे वायगोस्की आणि डी आहे डेव्ही. ओके, सो आपल्याला इथे दिसून येतं की सामाजिक रचनात्मकचा जो सिद्धांत आहे, सोशल डेव्हलपमेंटचं जे थेअरी आपल्याला दिलेली आहे ते दिलेली आहे वायगोस्की यांनी. ठीक आहे. उगंड अवस्थेतील लोकांना अनुभव येऊ शकतो. आता ॲडोलसेंट विषयी प्रश्न आहे. आता बघा, चाइल्ड डेव्हलपमेंट अभ्यास करीत आहोत, त्यामुळे आपल्याला ॲडोलसेंट पौगंड अवस्थेतील जे बालक आहे आणि जे अडल्ट बालक आहे त्यांविषयी इन्फॉर्मेशन असायला हवी. या पौगंड अवस्थेतील मुलांविषयी एक्सपिरियन्स आपल्याला विचारलेला आहे. ए आत्म वास्तविकतेची भावना त्यांच्या अंतर्गत असते. ऑप्शन बी जीवनाबद्दल तृप्तीची भावना त्यांच्या अंतर्गत असते. सी आहे स्वतःबद्दल चिंता हे बाळगतात. की ऑप्शन क्रमांक डी बालपणात केलेल्या पापांबद्दल भीतीची भावना हे बाळगतात. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे आत्म वास्तविकतेची भावना त्यांच्याकडे आपल्याला पौगंड अवस्थेतील जे बालक आहे त्यांच्यामध्ये दिसून येतं. समोरचा प्रश्न आहे, अनुवांशिकतेचे एकक काय आहे? अनुवांशिकता आपण बघतो. ठीक आहे. ज्याला आपण हेरिडिटी म्हणतो. हेरिडिटी विषयी प्रश्न आहे की त्याचं एकक काय आहे? गुणसूत्र आहे, क्रोमोसोम ज्याला म्हणतात. बी आहे जीन्स, जे आपण हेरिडिटी त्याचं मापू शकतो, युनिट्स आहे ही. की फलित सेल आहे. की डी झायगोट आहे. आता इथे बघा, अनुवांशिकता ही जीन्स नुसार आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक बी अगदी योग्य उत्तर आहे. आता बघा, हे सीडीपीचा अगदी बेसिक हे प्रश्न आहे आणि याविषयी जर थोडा जरी आपण अभ्यास केलेला तर नक्कीच असे जे प्रश्न आहेत त्यांना आपण योग्यरित्या जे आहे आन्सर करू शकतो. नेक्स्ट प्रश्न आहे, श्रवणक्षम मुलांना शिक्षित करण्यासाठी काय वापरलं जातं? म्हणजे पर्टिक्युलर असे बालक ज्यांना हेअरिंगमध्ये म्हणजे ऐकण्यामध्ये प्रॉब्लेम असतात, तर त्यांच्यासाठी काय आपण असं यूज करू शकतो? यासाठी 4 ऑप्शन विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिलेले आहे. ऑप्शन ए आहे बेललिपी, ऑप्शन बी आहे कोडिंग भाषा, ऑप्शन सी आहे वाद्य आणि ऑप्शन डी आहे वरीलपैकी सर्व. सो ज्यांना व्यवस्थितरित्या ऐकू येत नाही अशांसाठी आपण काय करू शकतो? कोडिंग भाषांचा वापर करू शकतो. जसं आपलं सिग्नल आपण बघतो, रेड सिम्बॉल जर आपल्याला दिसेल तर नक्कीच त्याचा अर्थ आपण लावू शकतो की हे काय आहे, थांबण्याचं आपल्याला काय देत आहे, इंडिकेशन देत आहे म्हणून, है ना. सो जेव्हा आपण बघतो की हेअरिंग म्हणजे ज्यांना श्रवण संबंधित बाधा आहे अशा बालकांना आपल्याला जर शिकवायचं आहे, शिक्षित करायचं आहे, तर त्यासाठी कोडिंग लँग्वेजचा वापर केले जातो. ठीक आहे. हे एक प्रकारे सिम्बॉलिक लँग्वेज आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण वळूया. ज्यांनी प्रथम बुद्धिमत्ता चाचणी घेण्याचे ठरवले, म्हणजे पहिले हे कोण होते ज्यांनी इंटेलिजन्स टेस्ट घेण्याचं ठरवलेलं आहे? ओके, सो बुद्धिमत्ता चाचणी हा सुद्धा आपल्या सीडीपीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. यासाठी 4 ऑप्शन आहे. डेव्हिड वेचलर्स, बी आहे अल्फ्रेड बिनेट, सी आहे चार्ल्ड एडवर्ड स्पियरमॅन आणि डी आहे रॉबर्ट स्टर्नबर्ग. सो बुद्धिमत्ता चाचणी सर्वप्रथम कोणी केली आहे, असा सरळ सरळ प्रश्न आहे ना. सो बुद्धिमत्ता चाचणी प्रथम केलेली आहे अल्फ्रेड बिनेट यांनी प्रथमतः आपल्याला दिसून येते इंटेलिजंट टेस्ट केलेली. ओके, सो बुद्धिमत्ता चाचणी संबंधित जर प्रश्न आलेला तर नक्कीच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की अल्फ्रेड बिनेट यांनी काय केले आहे, बुद्धिमत्ता चाचणी याचा वापर केलेला आहे प्रथमतः. यानंतरचा प्रश्न आहे, विकृत हस्ताक्षराशी संबंधित लेखन क्षमता कमी होणे हे कशाचे लक्षण आहे? आता यावर 100% आपल्याला प्रश्न दिसून येतं. ठीक आहे. सो जर आपली हँडरायटिंग विषयी रायटिंग ॲबिलिटी नाही, ठीक आहे, सो हे कशाचे लक्षण आहे? डिस्प्रेक्सियाचे हे लक्षण आहे. बी डिस्प्रेक्सिया आहे, सी आहे डिस्कॅल्कुलिया आहे की डिस्लेक्सिया. सो इथे बघा थोडा फरक आहे ना. सो हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे चारही जे ऑप्शन आहे, चारही ऑप्शन विद्यार्थी मित्रांनो यावर प्रश्न वारंवार आपल्याला एक्झामिनेशनमध्ये येताना दिसून येतात.
त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट होणार आहे आपल्या सगळ्यांसाठी. त्यामुळे लक्षपूर्वक बघा, जेव्हा विकृत हस्ताक्षर म्हणजे हँडरायटिंग समजू येत नाही किंवा अक्षर जेव्हा पाहण्यात प्रॉब्लेम्स बालकांना असतं, त्यावेळी त्याला डिस्प्रेक्सिया असं म्हटलं जातं. त्यामुळे इथे अगदी योग्य उत्तर आपल्याला काय दिसून येतं? ऑप्शन क्रमांक ए. ओके, चला समोर जाऊया आपण आणि समोरचा प्रश्न आहे, पियाजेच्या सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणता व्यक्तींचं संज्ञानात्मक विकासावर परिणाम करणारा घटक नाही? आपण बघतो की जीन पियाजे यांनी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटचं थिअरी दिलेलं आहे. सो या ठिकाणी प्रश्न आहे की पियाजे यांचा जो संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत आहे, या सिद्धांतानुसार असा कोणता घटक आहे जो परिणाम करत नाही? ऑप्शन ए आहे भाषा, ऑप्शन बी आहे सामाजिक अनुभव, ऑप्शन सी आहे परिपक्व आणि ऑप्शन डी आहे उपक्रम. सो जीन पियाजे यांनी कोणता सिद्धांत दिलेला? अशा प्रकारचं सुद्धा प्रश्न विचारलं जातं किंवा त्यांनी किती स्टेजेस सांगितले आहे है ना? काय असं प्रमुख वैशिष्ट्य त्यांच्या सिद्धांतामध्ये आपल्याला दिसून येतं? सो पर्टिक्युलर अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारतात. त्यामुळे लक्षात घ्या, पियाजे यांचा जो सिद्धांत आहे तो संज्ञानात्मक विकासाचा आहे आणि यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सोशल एक्सपिरियन्स हा कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेअरीमध्ये परिणाम करीत नाही. पण आपली भाषा, आपण किती मॅच्युअर आहे, बालक किती मॅच्युअर आहे, तो काय ॲक्टिव्हिटीज करतो, हे सगळे घटक संज्ञानात्मक जे आपलं डेव्हलपमेंटचं थेअरी आहे त्यामध्ये प्रमुख आपल्याला दिसून येतात. सो त्यामुळे इथे आपलं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे. इथे एक गोष्ट नमूद करावी, प्रत्येकाने प्रश्न पूर्णतः वाचावा आणि प्रश्न वाचल्यानंतर त्याला समजून घ्यावं, देन आपल्याला आन्सर करायचं आहे. ओके, समोरचा आपला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती सामाजिकरणाची निष्क्रिय एजन्सी आहे? आता सोशलायझेशन आपण सामाजिकरण याविषयी वारंवार बघितलेलं आहे आणि याविषयी प्रश्न सुद्धा आपण बघतो. सामाजिकरण म्हणजे एक प्रकारे संबंधित आपल्याला दिसून येतं, सोशल लाईफ संबंधित दिसून येतं आणि आपल्या सोशल लाईफ आणखीन व्यवस्थित करण्यासाठी कोणकोणत्या घटक आहे? ठीक आहे, ओके. ऑप्शन ए आहे आरोग्य, ऑप्शन बी आहे कुटुंब, ऑप्शन सी आहे इको क्लब आणि ऑप्शन डी आहे सार्वजनिक ग्रंथालय. सो इथे बघा, सोशलायझेशन विषयी जर आपण विचार केलेलं तर त्यामध्ये फॅमिली हे पहिला असं घटक आहे म्हणू शकता, एजन्सी आहे म्हणू शकता, जे मुलांच्या सामाजिकरणामध्ये प्रमुख भूमिका रोल प्ले असतं. त्यानंतर आपल्याला स्कूल दिसून येतं. ठीक आहे, म्हणजे स्कूलचं सुद्धा आपल्याला रोल दिसून येतं. त्यानंतर आरोग्य आहे, ऑब्व्हियसली आपण सगळ्यांना इलनेस होत असतं, अशा वेळी आपण डॉक्टरांकडे जात असतो. सो आरोग्य सुद्धा सामाजिकरणासाठी महत्त्वाची आहे. पण सार्वजनिक ग्रंथालय हे निष्क्रिय असं एजन्सी आपल्याला सामाजिकरणामध्ये दिसून येते. ओके, चला समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूया. वायगोस्कीच्या सिद्धांतामध्ये विकासाच्या खालीलपैकी कोणत्या पैलूकडे दुर्लक्ष केले? आता बघा, वायगोस्की यांनी सुद्धा डेव्हलपमेंट संबंधित थेअरी दिलेली आहे. आता त्यांच्या थेअरीमध्ये असा कोणता घटक आहे जे इम्पॉर्टंट नाही? 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी आहे. ए सोशल, बी सांस्कृतिक, सी सेंद्रिय आणि डी आहे भाषिक. सो यांचं जे थेअरी दिलेलं आहे, सामाजिक सांस्कृतिक विकास थेअरी आहे, ज्यामध्ये समाज संस्कृती म्हणजे कशा प्रकारे समाजाला संस्कृती इफेक्ट करीत असते आणि जेव्हा विविध संस्कृती आपल्याला जाणून घ्यायची असते तर त्यासाठी प्रमुख साधन म्हणा, मेन जे असतं ना ते म्हणजे भाषा असते है ना. म्हणजे प्रत्येक संस्कृती काही वेगळेपण आपल्याला दिसून येतं आणि हा वेगळेपण जर आपल्याला जाणून घ्यायचा आहे तर भाषा हा प्रमुख साधन आहे. त्यामुळे कोणतं घटक नाही तर सेंद्रिय. ठीक आहे, हा घटक नाही, बाकी घटक म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषा हे तीनही महत्त्वपूर्ण वायगोस्कीच्या सिद्धांतामध्ये नमूद केलेलं आपल्याला दिसून येतं. ओके, चला नेक्स्ट प्रश्न आहे, पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा टीएमने स्थापन केली? ए कॅटलद्वारे, बी आहे वूडद्वारे. आता सरळ प्रश्न आहे, मानसशास्त्रीय प्रयोगशाळा पहिली कोणी स्थापन केली? कॅटलद्वारे, बी आहे वुंटद्वारे, सी आहे गॅल्टनद्वारे की डी आहे वॉटसनद्वारे. सो व्हेरी करेक्ट आन्सर वुंटद्वारे आपण बघतो पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन झालेली.
नेक्स्ट प्रश्न आहे, गिलफोर्डने प्रस्थापित केलेला बुद्धिमत्ता संरचना मॉडेल किती घटक आहे? आता बघा, गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्ता मॉडेल दिलेला आहे आणि या मॉडेलमध्ये किती घटक आहे? ऑप्शन ए 100, बी आहे 150, सी आहे 180 आणि डी आहे 120. ठीक आहे. सो गिलफोर्ड महोदयने बुद्धिमत्ता संरक्षणासंबंधित जो संरचना दिलेला आहे, स्ट्रक्चर दिलेला आहे, त्यामध्ये टोटल 180 मॉडेल्स जे आहे, घटक जे आहे ते समाविष्ट आहे. नेक्स्ट आहे, शिकणे ही एक उपलब्धी आहे. कशा संबंधित? ज्ञानासंबंधित, बी वृद्धी संबंधित, सी आहे कौशल्य संबंधित की डी वरीलपैकी सर्व. सो व्हेरी करेक्ट आन्सर सर्व, कारण जेव्हा आपण लर्निंग बघतो, लर्निंगच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान मिळतं, आपली अभिवृत्ती वाढत असते आणि विविध स्किल आपल्या अंतर्गत डेव्हलप होतात. त्यामुळे ऑप्शन डी. नेक्स्ट आहे, स्टॅनफोर्ड बिनेट बुद्धिमत्तेची चाचणी कोणती आहे? ए वस्तुमान आहे, बी शाब्दिक चाचणी आहे, सी कामगिरी चाचणी आहे की डी अशाब्दिक चाचणी आहे. ठीक आहे. सो स्टॅनफोर्ड बिगेट यांनी बुद्धिमत्ता चाचणी संबंधित आपल्याला दिलेला आहे की वर्बल टेस्ट या संबंधित त्यांनी बुद्धिमत्तेची चाचणी सांगितली आहे. यानंतर आहे, आयक्यूचं सूत्र काय दर्शवतो? ए मानसिक क्षमता, बी परिपक्वता क्षमता, सी मानसिक वय की डी परिपक्वता वय. सो आयक्यू जे आहे ना, ते मेंटल एज सांगत असते, त्यामुळे व्हेरी करेक्ट आन्सर सी. नेक्स्ट आहे, वायगोस्कीच्या मते मुले शिकतात. ठीक आहे. कशा पद्धतीने? जेव्हा मजबूतीकरण प्रदान केले जाते. बी आहे परिपक्वतापासून हे शिकतात, सी आहे अनुकरणातून शिकतात की डी प्रौढ आणि समवयस्कातून जेव्हा ते संपर्क करतात तेव्हा ते शिकतात. सो वायगोस्की यांनी सामाजिक सांस्कृतिक डेव्हलपमेंटचं थेरी दिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी प्रौढ आणि समवयस्कांशी जेव्हा बालक संवाद साधत असतो त्यावेळी तो काय करीत असतो? लर्निंग करीत असतो. ओके. सो डिस्लेक्सिया हा एक प्रकारचा आहे. ए मानसिक विकार, बी लर्निंग डिसॅबिलिटी, सी आहे दोन्ही अ आणि ब आणि डी आहे वरीलपैकी नाही. आता बघा, हा डिस्लेक्सिया जे आपल्याला दिसून येतं हे एक प्रकारची डिसॅबिलिटी आहे. ठीक आहे. हे डिसॅबिलिटी म्हणजे कोणती? तर लर्निंग डिसॅबिलिटी. म्हणजे हा प्रश्न बघा, या पूर्वी सुद्धा आपल्याला एक्झामिनेशन मध्ये विचारलेलं दिसून येतं, त्यामुळे खूप इम्पॉर्टंट होतं डिस्लेक्सिया काय आहे म्हणून. ठीक आहे. सो हे लर्निंग डिसॅबिलिटी आहे, ज्याला डिस्लेक्सिया असं आपण म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता सर्जनशीलतेशी संबंधित आहे? आता बघा, हे आपल्याला प्रश्न क्रिएटिव्हिटीशी विचारलेला आहे. कशाशी रिलेटेड आहे? क्रिएटिव्हिटी. सो ए ऑप्शन आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी बघा, ऑप्शन ए भावनिक विचार आहे, बी आहे अहंकारी विचार, सी आहे भिन्न विचार आणि डी आहे वरीलपैकी काहीही नाही. ठीक आहे. सो क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता काय आहे? तर आपल्याला दिसून येतं की भिन्न विचार. ठीक आहे. मला सांगा, आपल्या सगळ्यांची विचारशैली म्हणा, कपडे घालण्याची पद्धत म्हणा, ठीक आहे, आपल्या सगळ्यांचे चेहरे हे वेगळे आहे. प्रत्येक व्यक्ती हा एकच विषय एखाद्या व्यक्तीला आवडत नाही किंवा आपण सगळ्यांना एकच विषय आवडत नाही. सगळ्यांना भिन्न भिन्न असं आपल्याला सब्जेक्ट आवडत असतं. आपला इंटरेस्ट जो आहे प्रत्येक व्यक्तीचा हा दुसऱ्यापासून भिन्न असतो आहे ना. सो सर्जनशीलता हे प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न भिन्न आपल्याला दिसून येतं, म्हणजे भिन्न भिन्न विचारातून ते उत्पन्न होताना आपल्याला दिसून येतं. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपलं सी आहे. क्वेश्चन आहे, आता विकास प्रक्रिया पुढे जाते कशा पद्धतीने? सामान्यांपासून विशिष्टपर्यंत, स्पेसिफिक पासून ते जनरल पर्यंत जातं. डेव्हलपमेंट, आता डेव्हलपमेंट आपण बघतो, आपला विकास ग्रोथ, कारण बालपणीचे आपण आहे ना, आणि लहानपणी 5 वर्षाचे असताना आपण, आणि आता 25 वर्ष झाल्यानंतर आपण, आपला विकास झालेला आहे. बोलण्यापासून सगळ्याच गोष्टींचा आपला विकास झालेला आहे. तर हे सामान्यांपासून विशिष्टपर्यंत झालेला आहे. विशिष्टांपासून सामान्यपर्यंत झालेला आहे.
ऑप्शन बी आहे सोप्यापासून सोप्यापर्यंत, सिंपल टू इझी पर्यंत झालेला आहे. सी आहे जनरल टू स्पेसिफिक, सामान्यपासून विशिष्टापर्यंत आपला विकास झालेला आहे. की ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. सो आपला विकास जो आहे सामान्यापासून विशिष्ट पर्यंत झालेला आहे. त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक आपल्याला सी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता सामाजिकरणाचा प्राथमिक घटक आहे? सो सामाजिकरण हे समाजात घडत असतं. ठीक आहे, समाजीकरण ही अशी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्यावर विविध प्रकारचे मूल्य आपण आत्मसात करीत असतो. सो हे सामाजीकरण मध्ये प्रायमरी कोण आहे फॅक्टर? ए कुटुंब, बी आहे राजकीय पक्ष, सी आनुवंशिकता आणि डी वरीलपैकी काहीही नाही. सो ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही स्किप होतं. आनुवंशिकता हे सामाजिकरणाशी संबंधित नाही. ठीक आहे, राजकीय पक्षही नाही, तर कुटुंब हे सामाजिकरणात प्रायमरी फॅक्टर आहे. ओके, फॅमिली ज्याला आपण म्हणतो. सेकंडरी जर आपल्याला फॅक्टर विचारण्यात आलं तर स्कूल हा सामाजिकरणाचा द्वितीयक आपल्याला घटक दिसून येतो. सो नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. खालीलपैकी कोणता मुलांचं शारीरिक वाढीस सूचित करतात? आता मला सांगा, एक बालकाचा समजा हा चाइल्ड आहे आणि हा चाइल्डची जे फिजिकल ग्रोथ आहे ते आपल्याला काय इंडिकेट करतं? ए नेगेटिव्ह आपल्याला इंडिकेशन देतं, बी हे मात्रात्मक क्वांटिटेटिव्ह, सी आहे गुणात्मक म्हणजे गुणवैशिष्ट्य दर्शवणारी, की हे पॉझिटिव्ह आपल्याला सांगत असतं. आता एक चाइल्डचं जर आपण फिजिकल ग्रोथ बघितली, सो फिजिकल ग्रोथ हे काय आहे? मात्रात्मक आपल्याला दिसून येतं. काय आहे? मात्रात्मक आहे. आता हे मात्रात्मक कशा पद्धतीने असेल आणि मात्रात्मक म्हणजे काय? सो मात्रात्मक म्हणजे जे अंकांद्वारे, संख्यांद्वारे आपण मापू शकतो त्याला मात्रात्मक म्हणतो. आणि फिजिकल समजा लहानपणी 5 वर्षाचं असताना आपण एवढे आपली हाईट होती आणि आता 10 वर्षाची असताना आपली हाईट काय झाली? इतकी झाली. सो हे काय आहे? हे संख्यांमध्ये म्हणजे अगोदर आपण 2 फूटचे होतो, आता आपण 4 फूटचे आहो, असं आपण मापू शकत आहोत. संख्या इथे आपण वापरत आहोत. याचा अर्थ हे काय आहे? शारीरिक ग्रोथ हे मात्रात्मक आपल्याला दिसून येतं. त्यामुळे बी इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळलेलो आहोत. खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? ए वाढ ही जैविक प्रक्रिया आहे, ही बायोलॉजिकल असतं का ग्रोथ? बी ऑप्शन आहे विकास ही संख्यात्मक प्रक्रिया आहे, सी आहे शिक्षण ही धैर्य केंद्रित प्रक्रिया आहे म्हणजे एज्युकेशन याचं स्पेसिफिक गोल असतं, आणि डी आहे शिक्षण ही वर्तणुकीच्या बदलाची प्रक्रिया आहे. आता बघा, एज्युकेशनच्या माध्यमातून आपण काय करीत असतो? एखाद्या बालकाचा जो वर्तन आहे, बिहेवियर आहे, त्यामध्ये आपल्याला चेंज होताना दिसून येतं. त्यामुळे हा आहे योग्य उत्तर आहे, कारण लर्निंग किंवा एज्युकेशन प्रोसेसच्या माध्यमातून आपण काय बघतो? एका बालकाचं ग्रोथ म्हणा किंवा बदल ज्याला आपण म्हणतो, बदल झालेला आपल्याला दिसून येतं. एज्युकेशन आपण घेतो, शिक्षण आपण घेतो, तर शिक्षण एका स्पेसिफिक गोलला पूर्ण करण्यासाठी आपण घेत असतो. त्यामुळे आपल्याला हाही योग्य दिसून येईल. ग्रोथ ही बायोलॉजिकल सुद्धा आपल्याला प्रोसेस दिसून येतं, पण ग्रोथ हे क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक आहे. तर इथे लक्षात घ्या, ग्रोथ जे आहे फक्त संख्यात्मकच नाही तर मात्रात्मक सुद्धा आहे. त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक बी आपल्याला दिसून येतं की विकास ही संख्यात्मक आणि मात्रात्मक प्रक्रिया आहे. क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह ही आपल्याला प्रोसेस दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2 ते 6 वर्षांच्या टप्प्याला काय म्हणतात? आता आपण बालकांचं विकासाचे टप्पे बघतो. एक चाइल्ड जे आहे त्याचं विकासाच्या टप्प्यात त्यामध्ये 2 वर्षापासून 6 वर्षापर्यंत काय म्हणूया? कोणती अवस्था म्हणूया याला? पूर्व याला बालपण म्हणूया, प्री चाइल्डहुड याला म्हणूया, बाल्यावस्था म्हणूया, इन्फॅन्सी, ऑप्शन सी लेटर चाइल्डहुड, आणि डी आहे पूर्व किशोरण अवस्था, किशोरावस्था. ओके, सो बघा 2 वर्षापासून 6 वर्षापर्यंत जो बालकाचा आपण टप्पा बघतो, विकासाचे टप्पे जेव्हा आपण अभ्यास करीत असतो, ज्यामध्ये इन्फेन्सी आहे, चाइल्डहुड आहे, अर्ली चाइल्डहुड, लेटर चाइल्डहुड आहे ना, हे सगळं आपण अभ्यास करतो. तर 2 ते 6 चा जो टप्पा आहे त्याला पूर्व बालपण असं म्हणतात. ओके, सो हा प्रश्न सुद्धा आपल्या एक्झामिनेशनला खूप इम्पॉर्टंट आहे. सो फ्राइड महोदय यांनी यांच्याकडून विकासाच्या टप्प्याची कल्पना घेतलेली आहे. तर ती कल्पना कशा पद्धतीने घेतली? हे जीवशास्त्र आहे, बी समाजशास्त्रातून घेतलेली आहे विकास ही,
मानसशास्त्रातून की भौतिक शास्त्रातून? आता विकासाच्या टप्प्याची कल्पना फ्राइड कडून आपली घेतली तर हे जीवशास्त्रातून घेतलेली आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे विकासाला सुरुवात होत असतं, डेव्हलपमेंट बिगन होत असतं कधीपासून? बाल्यावस्थेपासून. ए आहे बाल्यावस्था, बी आहे बालपूर्व अवस्था, प्री चाइल्डहुड स्टेज, सी आहे बाल पणोत्तर अवस्था, पोस्ट चाइल्डहुड स्टेज पासून, की डी जन्मपूर्व अवस्था? आता बघा, विकास जे आहे, डेव्हलपमेंट जे आहे ते आपल्या आईच्या गर्भापासूनच सुरू होत असतं है ना. म्हणजे आपण म्हणू शकतो की आपला जन्म होण्यापूर्वीपासूनच आपलं जे डेव्हलपमेंट आहे, ग्रोथ जे आहे त्याला सुरुवात होऊन जातं. त्यामुळे योग्य उत्तर इथे जन्मपूर्व अवस्थापासूनच आपलं डेव्हलपमेंट आपल्या होताना दिसून येतं. यानंतरचा क्वेश्चन आहे गार्डनर यांनी 7 बुद्धिमत्तेची पसंती सांगितलेली आहे. आता गार्डनर जे आहे यांनी 7 इंटेलिजन्सचे स्टेज सांगितलेले आहे. त्यापैकी हा वरीलपैकी कोणता नाही असा आपल्याला प्रश्न आहे. ए स्थानिक बुद्धिमत्ता, बी आहे भावनात्मक बुद्धिमत्ता, सी आहे परस्पर म्हणजे इंटरपर्सनल बुद्धिमत्ता, आणि डी आहे भाषिक बुद्धिमत्ता. ओके, सो इथे गार्डनर महोदय जे आहे त्यांनी 7 आपल्याला स्टेज किंवा 7 आपल्याला इंटेलिजन्स बुद्धिमत्ताविषयी सांगितलेलं आहे, ज्यापैकी भावनात्मक बुद्धिमत्ता हा प्रकार नाही. स्थानीय बुद्धिमत्ता सांगितलेला आहे, पारस्परिक बुद्धिमत्ता सांगितलेली आहे, भाषिक बुद्धिमत्ता सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे एलेक्सिया इज म्हणजे एलेक्सिया जे आहे ते काय आहे? ठीक आहे, कोणत्या प्रकारची ही ॲबिलिटी आहे? लर्निंग आहे, रिटन संबंधित आहे, किंवा हे ऐकण्या संबंधित, हे कोणती आहे? तर यासाठी 4 ऑप्शन आहे. 100% अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न असतं. ए आहे वाचन असमर्थता, बी आहे लिहिण्यास असमर्थता, सी आहे शिकण्याचे अपंगत्व, आणि ऑप्शन 4 आहे ऐकण्यास असमर्थता. ठीक आहे, एलेक्सिया जे आहे ते वाचन असमर्थता याच्याशी संबंधित आपल्याला डिसॅबिलिटी दिसून येतं. त्यामुळे आपण ऑप्शन ए सोबत जाऊया. मुलांचा विकास होतो कुठून, म्हणजे डेव्हलपमेंट सुरू होतं? ऑप्शन ए डोक्यापासून पायापर्यंत बाळाचा डेव्हलपमेंट होतं. ऑप्शन बी आहे पायापासून डोक्यापर्यंत होणार, म्हणजे खालून वर होणार. सी आहे दोन्ही बाजूंनी म्हणजे डोक्यापासूनही आणि पायापासूनही, आणि ऑप्शन डी आहे यापैकी काहीही नाही. सो जर आपण चाइल्ड विषयी बोलत आहोत तर चाइल्डचा जो डेव्हलपमेंट आहे तो डोक्यापासून पायापर्यंत होताना आपल्याला दिसून येतो. सो त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक ए योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिसून येतं भारतात बाल विकासाची सुरुवात कधी झाली? ए 1930 1930, बी आहे 1887, सी आहे 1879, आणि डी आहे 1590. सो बाल विकासाची सुरुवात 1930 पासून भारतात झालेली आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे जीन प्याजे यांचं संज्ञानात्मक विकासाचं थेअरी आहे, तर यांनी संज्ञानात्मक विकासाच्या थेअरीचे किती टप्पे सांगितले आहेत? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 2, आणि ऑप्शन डी आहे 5. तो जीन प्याजे यांनी कॉग्निटिव्ह थेअरी जी आहे त्याचे 4 टप्पे सांगितलेले आहे. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक ए दिसून येतं. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे नैतिक तर्कशास्त्राचा सिद्धांत कोणी सांगितलेला आहे? ठीक आहे, मॉरल थेअरी जी आहे, मॉरल डेव्हलपमेंट थेअरी कोणी दिलेली आहे? ए कोलबर्गने, बी एलेक्सनने, सी आहे फ्राइड, आणि डी आहे पावलव. सो नैतिक जो डेव्हलपमेंटचा विकास आहे कोलबर्ग यांनी सांगितलेला आहे. सो आपण बघतो की हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि विचारले गेलेले सुद्धा हे प्रश्न आपल्याला दिसून येतात. क्वेश्चन आहे विकास म्हणजे ग्रोथ इज ए गुणात्मक बदल, बी आहे परिमाणात्मक बदल, सी आहे दोनही अ आणि ब, डी आहे वरीलपैकी काहीही नाही. सो इथे आपल्याला डेव्हलपमेंट विषयी विचारलेला आहे. विकास काय आहे? तर विकास बघा, डेव्हलपमेंट जे आहे हे आपलं होतच आहे. इव्हन जन्मापासून मृत्यूपर्यंत आपलं काय आहे डेव्हलपमेंट होत असतं. तर त्यामध्ये आपण क्वालिटेटिव्ह पण बघतो आणि क्वांटिटेटिव्ह पण बघतो. त्यामुळे विकास ही जी आहे गुणात्मक आणि परिमाणात्मक आपल्याला बदल दिसून येतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर इथे आहे. नेक्स्ट जाऊया. पियाजे
एक होता ए स्वित्झर्लंड मानसशास्त्रज्ञ, बी आहे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ, सी आहे आफ्रिकन मानसशास्त्रज्ञ, डी वरील पैकी काहीही नाही. जीन पियाजे यांचं थेरी आहे संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत यांनी दिला आहे आणि हे मानसशास्त्रज्ञ आहे स्वित्झर्लंडचे रहिवासी. सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे आपल्याला ऑप्शन क्रमांक ए दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे आपल्याला, एखाद्या विशिष्ट क्रिया करणाऱ्या व्यक्तींच्या क्षमतेचं जर मूल्यांकन करायचं आहे तर ही क्षमता मूल्यांकन करण्यासाठी जी चाचणी होती ती म्हणजे काय, यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेला आहे. ए आहे ॲप्टिट्यूड टेस्ट, बी अध्यापन टेस्ट, सी उपलब्धी टेस्ट आणि डी वरील पैकी काहीही नाही. सो एखाद्या व्यक्तीचं जर आपल्याला ॲबिलिटी बघायचं आहे, एखाद्या व्यक्तीचं क्षमतांचं मूल्यांकन जर करायचं आहे तर आपण काय करू, त्यांचं ॲप्टिट्यूड टेस्ट करणार आहोत. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं ऑप्शन क्रमांक ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत कोणी दिलेला आहे. ए डब्ल्यू.जी. कोल्हर, ऑप्शन बी आहे बी एफ स्किनर, सी आहे जीन पियाजे आणि डी आहे यापैकी काहीही नाही. सो इथे लक्षात घ्या, कॉग्निटिव्ह थेरी जी आहे याविषयी हा प्रश्न आपल्याला दिसून येतं आणि कॉग्निटिव्ह थेरी 100% येणारे जे आपले एक्झामिनेशन आहे या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा आपल्याला यावर आधारित प्रश्न जे आहे ते दिसून येणार आहे. सो हे इम्पॉर्टंट असं एक टॉपिक समजा. कॉग्निटिव्ह क्षेत्र म्हणजे काय, तर आपण कॉग्निटिव्ह म्हणजे मस्तिष्क. ओके, सो यामध्ये आपलं हेड, माइंड आणि जे आपण विचार करतो म्हणजे थिंकिंग जे आहे याचा विचार, याचा विकास आहे. ठीक आहे, सो कॉग्निटिव्ह थेअरी कोणी दिलेली आहे तर जीन पियाजे यांनी दिलेली आहे. त्यामुळे आपला ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर इथे दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, थार्डोन यांनी प्राथमिक मानसिक क्षमता ओळखल्या. ठीक आहे, सो थर्नोट्स यांच्या मानसिक क्षमतांविषयी हा प्रश्न आहे की त्यांनी किती मेंटल ॲबिलिटीज सांगितलेली आहे, किती आयडेंटिफाय करून त्यांनी मेंटल ॲबिलिटीज विषयी सांगितलेलं आहे. 7 अवस्थांविषयी, बी आहे 5, सी आहे 3 आणि डी आहे यापैकी काहीही नाही. ठीक आहे, सो जेव्हा आपण चाइल्ड डेव्हलपमेंटचा अभ्यास करीत असतो, या चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला विविध जे मानसशास्त्रज्ञ आहे या मानसशास्त्रज्ञांचं सिद्धांत आपल्याला अभ्यासायचा दिसून येतं. ठीक आहे, सो यामध्ये आपण बघतो थर्नोस्ट. ठीक आहे, सो थर्नोस्ट यांनी जो थेरी आपल्याला दिलेला आहे ते म्हणजे किती स्टेजेस आहेत तर 7 स्टेजेस मध्ये यांनी आपली थेरी जी आहे ते मेन्शन केलेली आपल्याला दिसून येतं. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक ए आहे. बुद्धिमत्तेचे त्रिमितीय मॉडेल, आता बघा हा मॉडेल जो आहे त्रिमितीय मॉडेल जो आहे तो कोणी दिलेला आहे. ठीक आहे, डायरेक्ट प्रश्न आहे हा. ए कॅटेल, बी आहे थर्स्टोन, सी आहे किलफोर्ड आणि डी आहे यापैकी कोणीही नाही. आता बघा, बुद्धिमापन याविषयी आपण बघतो आणि बुद्धिमापनाचं त्रिमितीय मॉडेल, हा त्रिमितीय मॉडेल कोणी दिलेला आहे. सो हे किलफोर्ड महोदय यांनी आपल्याला बुद्धिमापनाचं त्रिमितीय मॉडेल जो आहे ते दिलेलं दिसून येतं आणि एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हा सुद्धा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे. नेक्स्ट आपण क्वेश्चन घेऊया, मुलांमध्ये चांगली सवय निर्माण होऊ शकते. कशा प्रकारे आपण गुड हॅबिट्स चिल्ड्रन्सला लावू शकतो यावर आधारित हा प्रश्न आहे. ए कंडिशनिंग प्रक्रिया लागू करणे, बी आहे कठोर त्यांना शिक्षा देणे, सी आहे औपचारिक नोटीस देणे आणि डी आहे वरील पैकी काहीही नाही. सो इथे आपल्याला पाहायला मिळतं की जर आपण बालकांना चिल्ड्रनला गुड हॅबिट जर लावत आहोत सो या ठिकाणी डी अल्टिमेटली कट होतं. आता बघा, औपचारिक नोटीस त्यांना कसं आपण देणार, त्यामुळे हाही कट होतो. आता जेवढं आपण त्यांना पनिशमेंट जास्त देणार आहोत तेवढं बालक जो आहे तो आपलं समजून घेणार नाही. त्यामुळे आपण याला सुद्धा कट करून कंडिशनिंग प्रक्रिया जी आहे म्हणजे एक प्रकारे त्यांना त्या गुड हॅबिट्स बद्दल त्यांचं काय फायदा आहे ते जर आपण सांगायला लागलो सो नक्कीच त्यांना त्या हॅबिट्स जे आहे ते लागणार. ओके, सो ए. नेक्स्ट आहे, मुलांमध्ये आई वडिलांची अति रक्षणशीलता येते. आता बघा,
ओव्हर प्रोटेक्टिव्हनेस आपण बघतो आहे ना, गरजेपेक्षा जास्त पॅरेंट्स आपल्या पोरांची काय करतात, काळजी घेतात. सो यामुळे बालकांवर काय परिणाम होतो, असा हा प्रश्न आहे. सो अशा वेळी जेव्हा वेगळा शब्द आपल्याला दिसून येतं, ठीक आहे, क्वेश्चनमध्ये. सो अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हे CDP मध्ये एकतर आपल्याला आपले जे समज स्तर ज्याला म्हणतो आपण, आकलन जे आहे यावर भर दिलेला आहे. सेकंडली मानसशास्त्रज्ञ यांच्यावर प्रश्न आपल्याला दिसून येतात आणि इथे जो प्रश्न आहे हे थोडा आपण विचार करून आन्सर देऊ शकतो. ओके, सो आपण ओव्हर प्रोटेक्टिव्ह असलो आपल्या चिल्ड्रन्स बद्दल, तर त्यामुळे त्यांच्यात खूप प्रामाणिकता निर्माण होणार आहे. त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक वृत्ती डेव्हलप होईल, की त्यांचा आत्मविश्वासाचा अभाव त्यामध्ये असेल, की वरीलपैकी काहीही नाही. आता बघा, एका बालकाला जर आपण रिअल लाईफ कंडिशन सिच्युएशन जे आहे ते म्हणजे त्यांनी फेसच जर नाही केली आहे आणि अशा वेळी जो अशा वातावरणात तो निघत आहे आणि त्याला त्या गोष्टींचा सामना करायचा आहे, तर तो सामना करू शकणार नाही आहे ना. त्यामुळे पॅरेंट्सने सुद्धा ओव्हर प्रोटेक्टिव्ह आपल्या बालकांविषयी होऊ नये. याचा दुष्परिणाम असा होतो की बालकामध्ये जो आत्मविश्वास आहे, या आत्मविश्वासाची कमतरता भासायला लागते. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षक अनेकदा आपल्या विद्यार्थ्यांना नाकारतात, शिक्षा देतात, चिडतात. ठीक आहे. सो अशा वेळी म्हणजे आपल्यावर जर समजा फॉर एक्झाम्पल एका क्लासमध्ये विद्यार्थी बसून आहे आणि अशा वेळी शिक्षक त्यांना खूप रागवत आहे. सो अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची मानसिकता काय असेल, त्यांच्या प्रवृत्तीवर काय परिणाम होईल, यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेला आहे. मानसिक मंदता येणार, न्यूनगंड गुंतागुंतीची, सी आहे ऑटिझम आणि डी आहे वरीलपैकी काहीच नाही. सो लक्षात घ्या, त्यांच्यावर मेंटल स्ट्रेस वाढणार. जर खूप जास्त तणाव ज्याला आपण म्हणतो ना, मानसिक तणाव ज्याला म्हणतो, हा मानसिक तणाव जो आहे विद्यार्थ्यांवर आपल्याला दिसून येणार आहे ना. सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बुद्धिमत्ता आपण बघतो. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत, जसं मी तुम्हाला त्रिमितीय सिद्धांत कोणी दिले याविषयी प्रश्न दिलेला आहे. सेम बुद्धिमत्ते संबंधित द्विघटक सिद्धांतांचं समर्थन कोणी केलेले आहे. ठीक आहे. सो ऑप्शन बघा, आपल्याला यासाठी 4 ऑप्शन दिलेले आहे. एक आहे गिलफोर्ड, बी आहे गॅल्टन, सी आहे स्पियरमॅन आणि डी आहे वरीलपैकी काहीही नाही. ओके, सो बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत ज्यांनी दिला ते म्हणजे स्पियरमॅन आहे. कोणतं? स्पियरमॅन यांनी बुद्धिमत्तेचा द्विकारक सिद्धांत जो आहे तो दिलेला आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघा, आपल्याला काही हॅबिट्स असतात पण त्या गोष्टींकडे आपण कधी लक्ष देत नाही, पण या प्रश्नांच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. ठीक आहे. समजा एखादं बाळ नख चावत आहे, कंटिन्युअसली तो अंगठा असं चुसत आहे, त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे, तर अशा परिस्थितीला आपण CDP मध्ये काय म्हणणार? ओके, ही सिच्युएशन दिलेली आहे आपल्याला आणि या सिच्युएशन वरून आपल्याला काय करायचं आहे, आन्सर करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, एखादी बालक जो आहे तो नक असं खात आहे क्लासमध्ये बसून. सो ऑप्शन 4 आपल्याला इथे दिलेला आहे. ऑप्शन ए आहे, याला चिंता म्हणायचं. ऑप्शन बी नैराश्य म्हणायचं. ऑप्शन सी स्पर्धात्मक परिस्थिती याला म्हणायची, की ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. सो एखादा बालक जेव्हा नख चावतो, ठीक आहे, त्याचा अर्थ त्याला चिंता आहे एखाद्या गोष्टी संबंधित किंवा जे काही पर्टिक्युलर इन्सिडेंट होत आहे त्या संबंधित. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कार्ल्स रोजर्सच्या सिद्धांतात व्यक्तिमत्वांची मुख्य रचना, म्हणजे कार्ल्स रोजर्स यांनी एक सिद्धांत दिलेला आहे, त्यामध्ये त्यांनी व्यक्तिमत्वाविषयी सांगितलेला आहे. यासाठी 4 ऑप्शन आहे. ए अहंकार, बी आहे स्पियर इगो, सी आहे स्व आणि वरीलपैकी काहीही नाही. सो कार्ल्स रोजर्स यांनी व्यक्तिमत्वाविषयी म्हटलं आहे की स्व हे खूप महत्वाचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्गात शिक्षकाची भूमिका असावी, कशी असावी? ॲज अ शिक्षक आपण कशा प्रकारची भूमिका ठेवणार? ए लोकशाहीवादी नेता, बी दिग्दर्शक, सी हुकुमशहा की डी वरीलपैकी काहीही नाही. सो आपण जे आहे लोकशाही नेता याप्रमाणे वर्गात वागणार आहोत. नेक्स्ट प्रश्न आहे, मानसिक अपंगत्वाची समस्या जोडली गेली आहे कशाशी?
ए स्मरण शक्तीशी, बी आहे लक्षणं देण्याशी, सी आहे बुद्धिमत्तेशी, की डी यापैकी नाही. मानसिक अपंगतता याला काय म्हणू? मानसिक अपंगता ही कशाशी आहे? बुद्धिमत्तेशी संबंधित समस्या आहे. ओके, असा प्रश्नही आपल्याला एक्झामिनेशन मध्ये येत असतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुलांच्या सर्जनशील क्षमतांचा विकास याद्वारे केला जाऊ शकतो. ए शिक्षणातून, बी स्पर्धात्मक भावनातून, सी आहे योग्य प्रशिक्षणातून, आणि डी वरील पैकी काहीही नाही. सो क्रिएटिव्ह ॲबिलिटी जर विद्यार्थ्यांची वाढवायची आहे तर त्यासाठी त्यांना प्रॉपर ट्रेनिंग किंवा गायडन्स आपल्याला द्यावं लागेल, जेणेकरून त्यांच्यामध्ये हे क्षमता जी आहे ती वाढणार. प्रश्न आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करणार आहोत. आणि प्रश्न बघा, जीन पियाजे यांचे विषय आहे. जीन पियाजे यांचा सिद्धांत मूल प्रत्यक्ष कृतीतून निष्कर्ष काढायला कधी शिकते? आता बघा, जीन पियाजे यांचा संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत आहे, आणि हा पर्टिक्युलर प्रश्न जो आहे विचारत आहे की एक बाळ जो आहे प्रत्यक्ष कृतीतून निष्कर्ष काढायला कधी शिकतो? यामध्ये 4 ऑप्शन आहे. ए बौद्धिक विकासाची अवस्था, बी आहे क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ, सी आहे मूर्त क्रियाकाल अवस्था, आणि फोर्थ आहे शब्दपूर्व अवस्था. सो यामध्ये जीन पियाजे यांचं थेरीचं नाव जर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात आलेलं, तर जीन पियाजे यांनी संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत दिलेला आहे, ज्याला इंग्लिशमध्ये कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेरी असं म्हणतात. आणि यामध्ये जेव्हा एखादी बाल कृती करायला शिकतो, तो म्हणजे मूर्त क्रिया काल असतो, ज्यामध्ये बालक जो आहे लॉजिक लावायला शिकत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चला. सो हे एक डिसिजन मेकिंग वर आधारित प्रश्न आहे, आणि यामध्ये म्हटलेलं आहे की किशोर अवस्थेमध्ये मूल जे आहे टोळ्या म्हणजे मित्रांसोबत टवाळीपणा किंवा टोळ्या करतो, आणि एक टोळी करून म्हणजे ग्रुप करून राहत असतो. तर अशा वेळी शिक्षक ॲज अ शिक्षक तुम्ही काय करणार? ए विद्यार्थ्यांना त्यांच्या मर्जीनुसार गट करून त्यांच्या विविध स्पर्धा आयोजित करणार, म्हणजे त्यांना प्रोत्साहित देणार. ओके. ऑप्शन बी आहे वर्गांच्या शांततेची सजावटीची जबाबदारी विद्यार्थ्यांवर तुम्ही टाकणार. सी आहे विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीकडे गांभीर्याने तुम्ही बघणार. फोर्थ आहे टोळी करून विध्वंसक कार्य करणाऱ्यांना उपयुक्त उद्युक्त होणार नाही हे बघावे. सो इथे एक गोष्ट लक्षात घ्या, काय करायचं आहे आपल्याला? किशोरवयीन बाळ आहे, ते काय करत आहे? ग्रुप करून एक प्रकारे राहत आहे. ठीक आहे. सो अशा वेळी त्यांच्यावर आपण काय करूया? विद्यार्थ्यांवर आपण केलेले तक्रारीकडे गांभीर्याने आपल्याला पाहायला हवं, जेणेकरून आपण त्यातून काही ऍक्शन घेऊ शकू. नेक्स्ट प्रश्न आहे, व्यक्तिविकास आणि अनुवंश या संबंधित हा प्रश्न आपल्याला दिसून येतं. आणि व्यक्तिविकास अनुवंश यापैकी कोणतं असत्य आहे? यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, आणि या 4 ऑप्शन मधून कोणतं अयोग्य आहे, असत्य आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन ए आहे सांस्कृतिक परिस्थितींचा बालकांच्या विकासांवर परिणाम होतो. बी आहे विकासासाठी लागणारी मूळ शक्ती पुरवण्याचे काम अनुवांशिकतेकडून होते. सी आहे सर्वसाधारण बालकांचा रंगरूप उंची या बाबी अनुवांशिकतेने प्राप्त होतात. आणि आपल्याला समोरचं दिसून येतं ऑप्शन 4, विकासाला वळण व दिशा देण्याचे काम अनुवंश करते. सो व्यक्ती विकास आणि अनुवंश यासाठी विकासाचं वळण आणि दिशा देण्याचं काम अनुवंश करते, हा असत्य आहे. नेक्स्ट प्रश्न आपण बघूया, मानसिक वय जे आहे. ठीक आहे. सो मानसिक वय याविषयी हा प्रश्न विचारलेला आहे. मानसिक वय याविषयी कोणते विधान योग्य आहे? ए शारीरिक विकासाप्रमाणे व्यक्तींचा मानसिक विकास होतो असं नाही, म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंट यासोबत मेंटल आपलं जे डेव्हलपमेंट आहे ते होत नाही. ठीक आहे, किंवा सायकोलॉजिकल होत नाही, असं ऑप्शन ए म्हणतं. ऑप्शन बी बघूया, मानसिक विकासाचा वेग सर्वांचा सारखाच असतो. आता बघा, सगळ्यांचं जे मेंटल ग्रोथ आहे, मानसिक क्षमता सारख्या वाढतात का? असं ऑप्शन 2 आहे, सारखाच वाढतात असं. तिसरं आहे व्यक्तींचं जन्मजात बौद्धिक क्षमतेवर मानसिक विकास अवलंबून नसतो. आणि फोर्थ आहे सामान्यतः जन्म वयाच्या 16व्या वर्षी मानसिक विकास पूर्णत्वाला पोहोचतात. सो
पहिली गोष्ट तर मानसिक वय ही फ्रेंच मानसशास्त्रज्ञ आल्फ्रेड ब्रिनेट यांनी 1905 मध्ये बुद्धिमत्ता चाचणी केली आणि यानुसार त्यांनी मानसिक वय याविषयी आपलं जे थेअरी आहे, जे विचार आहे ते मांडलेले आपल्याला दिसून येतं. इथे आपल्याला योग्य उत्तर दिसून येतं की मानसिक वय हा जो आपल्याला अ, दिसून येतं. ठीक आहे. सो मानसिक वय बुद्धिमत्ता चाचणीद्वारे करण्यात आलेली हे सामान्यतः जन्मवयाच्या 16व्या वर्षीपासून मानसिक विकास पूर्णत्वाला पोहोचतो. अशा प्रकारचं यांचं सिद्धांत आपल्याला सांगतं. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतं. थांडाईट यांच्याविषयी आहे आणि स्पियर. आता बघा, थांडाईक यांनी एक सिद्धांत दिलेला आहे ज्याला आपण बहुकारक सिद्धांत म्हणतो आणि दुसरा आहे स्पियरमॅनचा सिद्धांत. आता स्पियरमॅनचं सिद्धांताचं नाव आहे द्विकारक सिद्धांत आणि थॉर्नडाईकचं सिद्धांताचं नाव आहे बहुकारक सिद्धांत. सो या दोनही सिद्धांतावर आपण बघतो की जसं की बहुकारक सिद्धांत थॉर्नडाईट आणि थॉर्नडाईटचा जो सिद्धांत आहे त्याच्यावर स्पियरमॅन टीका करतात. सो त्या टीका संबंधित कोणतं असत्य आहे? ए, बुद्धी ही मज्जातंतू आणि त्यांची परस्पर निगडीत होणे यावर अवलंबून असतं. बी आहे मज्जातंतू प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. सी आहे बुद्धींची सर्वसामान्य व विशिष्ट घटक हे शास्त्रीय स्वरूपाचे आहे. आणि ऑप्शन 4 आहे एखादे बौद्धिक कार्य कोणत्या दर्जाचे होईल हे मज्जातंतूतून अवलंबून असतं. सो इथे योग्य उत्तर आहे बुद्धींचे सर्वसामान्य व विशिष्ट घटक हे शास्त्रीय स्वरूपाचे आहेत. हा विधान अयोग्य आहे कारण आपण बघतो की यांनी जे आहे बुद्धी मापनाविषयी सिद्धांत जे आहे याचं घटक जे आहे ते सांगितलेलं आहे. याविषयी डिटेल आपण थेअरीमध्ये सुद्धा बघितलेला आहे. समोरचा प्रश्न आहे की व्यक्तींमध्ये आता बघा हा जो प्रश्न आहे पर्टिक्युलर भावना प्रकटीकरण होऊन व्यवस्थापन जर जसं भावना आहे भावनांचं प्रकटीकरण होऊन व्यवस्थापन होणे म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता या संबंधित कोणतं विधान अयोग्य आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन ए, व्यक्तीला स्वतःच्या भावनाची ओळख होणे गरजेचे आहे. बी आहे भावनेचे प्रकटीकरण किती तीव्रतेने व्हावे यांचं व्यवस्थापन होणं गरजेचे असते. ऑप्शन सी आहे एखादी दुःखद घटना पाहून दुःख होणे ही नैसर्गिक बाब असते. आणि ऑप्शन 4 आहे इतरांच्या भावनांची ओळख होणे अनावश्यक असते. इथे आपल्याला योग्य उत्तर दिसून येतं की इतरांच्या भावनाची ओळख होणे हे अनावश्यक असते. दुसऱ्यांच्या भावनांचा आपल्याला आदर असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण ऑप्शन 4 जे आहे त्याला योग्य उत्तर आपलं दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे खाली इथे जे आहे यापैकी कोणते अवधानाचे वैशिष्ट्य नाही? 4 ऑप्शन आहे. अवधान ही निवडक प्रक्रिया आहे. ऑप्शन बी अवधानामुळे ज्ञानग्रहण आणि आकलन होते. ऑप्शन सी आहे एखादी आंतरिक बाबींवर एकाग्र होत नाही. आणि फोर्थ आहे अवधान एखाद्या गोष्टींवर दीर्घकाळ टिकून ठेवता येत नाही. सो इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं एखादी आंतरिक बाबींवर एकाग्र होत नाही. एकाग्र होत असते कारण अवधान म्हणजे काय तर लक्ष केंद्रित करणे किंवा लक्ष केंद्रित करून ठेवणे. ठीक आहे किंवा एखाद्या गोष्टींवर लक्ष देणे म्हणजे अवधान होतं. त्यामुळे ऑप्शन सी. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊया. खाली दिलेले विधान जे आहे यापैकी धारणा संबंधित कोणतं नाही आहे? ए, आपण नुसत्याच अनुभवलेल्या गोष्टींच्या धारणेची मज्जा प्रक्रिया काही काळापर्यंत चालू राहते. बी आहे धारणा निरनिराळ्या पातळीवर असते. सी आहे कोणत्याही व्यक्तींची धारणाशक्ती सर्वच गोष्टींच्या बाबतीत सारखी असत नाही. आणि फोर्थ आहे एका विषयाचं पठन संपताच दुसऱ्या विषयाचे पठन सुरू केले की धारणा चांगली होते. धारणा म्हणजे काय तर एकाग्रता असं याचा अर्थ होत असतो. आणि या संबंधित आपल्याला दिसून येतं योग्य जे नाही एका पठण म्हणजे एक वाचलं आपण एक वाचल्या बरोबर आपण काय करू त्यातून आपण काय गोष्टी समजून घेतलेल्या हे बघूया आहे ना. लगेच आपण दुसरं जर आपण वाचायला सुरुवात केली तर ते योग्य होत नाही. त्यामुळे डी. नेक्स्ट क्वेश्चन सबोध विषयी विचारलेला आहे की यापैकी सबोध विषयी कोणतं अयोग्य आहे? ओके सबोध म्हणजे काय तर पूर्ण ज्ञान. ओके
कंप्लीट नॉलेज म्हणजे सबोध होत असतं. यासाठी 4 ऑप्शन आहे आपल्याला. ए पुरेसे व स्पष्ट सबोध निर्माण झालेले नसतील तर विचार प्रक्रियेत अडथळे येतात. बी आहे इतरांचे विचार नीट समजण्यासाठी तसेच स्वतःचे विचार नीट मांडताना सबोध स्पष्ट आणि अचूक हवे. सी आहे मूळ सबोध स्पष्ट नसतील तरीही पुढचे सबोध सहजपणे स्पष्ट होतात. आणि फोर्थ आपल्याला दिसून येतं की ज्ञान ग्रहणात सबोध फार महत्वाचे आहे. सो व्हेरी करेक्ट आन्सर, मूळ सबोध स्पष्ट नसतील तरीही पुढे सबोध सहजपणे स्पष्ट होतात. चला नेक्स्ट प्रश्न आहे, जेव्हा अध्ययन करता हा पर्टिक्युलर थॉर्नडाईट यांच्याविषयी यांनी जे सिद्धांत दिलेला आहे, जे नियम सांगितलेला आहे त्याविषयी प्रश्न आहे. ओके, सो थॉर्नडाईट यांनी म्हटलेलं आहे की एका नवीन परिस्थितीत जेव्हा आपल्याकडे पूर्व नॉलेज आपण वापरतो, म्हणजे जे प्रिव्हियस नॉलेज आहे त्याचा वापर करून जेव्हा तो प्रिव्हियस नॉलेज आपण नवीन परिस्थिती जुन्या ज्ञानाला जुळवून घेत असतो तर त्याला आपण काय म्हणूया. ए प्रतिक्रियांच्या वैविध्यांचा नियम, बी आहे प्रतिक्रियांच्या समानतेचा नियम, सी आहे मांडणी किंवा रचना आणि डी आहे घटकांची पूर्वशक्ती. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे प्रतिक्रियांच्या समानतेचे नियम. सो अशा प्रकारे हे महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतं प्रश्न. डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलेलं जे शास्त्र आणि विज्ञान तर्कासाठी जी प्रक्रिया वापरतो त्या पद्धतीला काय म्हणतात. ठीक आहे, सो आर्मस्ट्रॉंग यांनी वापरलेली पद्धत कोणती किंवा काय पद्धत आहे. संशोधन पद्धती ऑप्शन ए, समवाय पद्धती बी, परिसंवाद पद्धती सी आणि फोर्थ आहे समालोचन पद्धती. सो आर्मस्ट्रॉंग यांनी संशोधन पद्धती वापरलेली आहे, त्यामुळे ऑप्शन ए. सो आपण सुरू करूया आपल्या क्वेश्चनला. सो प्रश्न आहे औद्योगिक क्षेत्रात अध्यापन. आता बघा हा प्रश्न जे आहे, औद्योगिक क्षेत्रात अध्यापन पद्धती म्हणजे नवीन कल्पना उपक्रम आहे ना, यासाठी आपण कोणती अध्यापन पद्धती वापरणार आहोत. सो आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन पहिला 4 ऑप्शन आहे, त्यापैकी पहिला बुद्धिमंथन पद्धती आहे, बी समालोचन पद्धती, सी व्याख्यान पद्धती आणि फोर्थ आहे दूरचित्रवाणी पद्धती. सो यामध्ये आपल्याला काय दिसून येतं. व्हेरी करेक्ट आन्सर आहे बुद्धिमंथन पद्धती. विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमंथन पद्धती काय आहे तर बुद्धिमंथन पद्धती आपल्याला दिसून येतं की यामध्ये व्यक्ती आपसात मिळून जे आहे एखाद्या पर्टिक्युलर विषयावर चर्चा करीत असतात. ओके, आणि पर्टिक्युलर प्रश्न जो आहे औद्योगिक क्षेत्रात आपल्याला जर नवीन कल्पना जाणून घ्यायचा आहे तर आपण कोणती अध्यापन पद्धती वापरणार तर ती बुद्धिमंथन पद्धत असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अध्यापनाची प्रतिमाने, यावर आपल्याला जोड्या लावायचा आहे. सो अध्यापनाचे प्रतिमाने काय होतं तर शिक्षण कृतींना मार्गदर्शन करणारा आराखडा जो असतो त्याला अध्यापन प्रतिमाने म्हणतात. प्रतिमान बघा, स्मरणशक्ती प्रतिमान, सृजनात्मक प्रतिमान, सामाजिक पृच्छा प्रतिमान, प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान. उद्दाता म्हणजे त्याचे सपोर्टर कोण आहे, प्रतिपादक कोण आहे. अ विलियम गार्डन, ब वायरन, सी गॅगे आणि डी आहे जेरी ल्युकस. सो ऑप्शन बघा आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत तर लक्षात घ्या, स्मरणशक्ती प्रतिमान जे आहे जेरी ल्युकस यांनी दिलेला आहे, म्हणजे ए चा आपल्याला ड दिसून येईल. तर इथे बघा, इथेही अ मध्ये ड नाही, इथेही नाही. ऑब्व्हियसली हे 2 कट करून घ्यायचं. नेक्स्ट वन बघा, सो इथे आपल्याला दिसून येतं ड आहे आणि इथेही आहे. सर्जनात्मक प्रतिमान आपल्याला दिलेला आहे विलियम गार्डन यांनी. सो आपण अ सोबत जाऊया. सो अ आपल्याला ऑप्शन सी मध्ये दिसून येतं. ठीक आहे, सो यानंतर सामाजिक पृच्छा प्रतिमान आपल्याला दिसून येतं आणि सामाजिक पृच्छा प्रतिमान बायरन यांनी दिलेला आहे. प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान गॅगे यांनी दिलेला आहे. सो हा IMP प्रश्न आहे, यातून आपल्याला नक्कीच आणखीनही प्रतिमाने विचारले जातात, त्यामुळे व्हेरी करेक्ट आन्सर ऑप्शन सी होणार. नेक्स्ट आहे फ्राइड्सच्या आंतरक्रिया विश्लेषणाची खालीलपैकी कोणती मर्यादा योग्य आहे. आता बघा, यावर इंटरॅक्शन म्हणजे आंतरक्रियांवर हा प्रश्न आहे. आंतरक्रिया काय आहे तर इंटरॅक्शन. आता जर मला सांगा आपण इंटरॅक्शन करीत आहोत, ठीक आहे, सो इंटरॅक्शन साठी आपल्याला 2% ची आवश्यकता आहे, म्हणजे इंटरॅक्शन साठी 2 घटक असतात. इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेला आहे आंतरक्रियांसाठी. ए आहे यात कृतींवर भर दिला जातो, बी आहे यामध्ये निरीक्षण अनन्यसाधारण महत्त्व असते, सी आहे निरीक्षणावरून निष्कर्ष सहजपणे काढता येतात
आणि 4 आहे या तंत्रात पाठाबद्दल निरीक्षण ताबडतोब विद्यार्थ्यांना सांगता येते. सो इंटरॅक्शन म्हणजे आंतरक्रिया होत असतं आणि यामध्ये आपण बघतो निरीक्षणावरून निष्कर्ष सहजपणे काढता येतात. म्हणजे काय होतं, पर्टिक्युलर पर्सन 1 आणि पर्सन बी या दोघांमध्ये इंटरॅक्शन होताना दिसून येईल. त्यामुळे इंटरॅक्शनच्या माध्यमातून आपल्याला निष्कर्ष काढता येतं. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी आता बघा हा जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे यामध्ये आपण बघतो की विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासाला मदत करायचं आहे तर विद्यार्थी संयमाने वागेल अशा प्रकारचं आपल्याला परिस्थिती राखायचं आहे. तर त्यासाठी आपण कोणत्या गोष्टींचा पुढाकार घेऊया. ए व्यक्तिगत विकास प्रतिमान, बी आहे वर्तन परिवर्तन प्रतिमान, सी आहे ज्ञान प्रक्रियात्मक प्रतिमान आणि डी आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान. सो विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे अध्यापनाची प्रतिमाने यावर आधारित आपल्याला दिसून येतं. सो जेव्हा आपल्याला भावनिक विकासाला मदत करण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना संयम बाळगायचा आहे तेव्हा आपण काय करू, या विद्यार्थ्यांचं बिहेवियर जे असतं वर्तन जे असतं त्याला आपण ऑब्झर्व करू किंवा त्यामध्ये आपण समतोल साधण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे इथे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर दिसून येतं. नेक्स्ट आहे अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाविषयी कोणती विधान योग्य नाही. आता इथे डायरेक्ट प्रश्न अध्यापन अयोग्यतावर आहे. सो अध्यापन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काय करायला हवं. ए आहे मुलांना अध्यापनासाठी जास्त वेळ द्यावा लागेल. बी आहे त्यांना ऑप्शन बी आहे या मुलांना मानसोपचार तज्ज्ञाकडे न्यावे लागणार. सी आहे त्यांच्याकडे अमूर्ताकडून मूर्ताकडे न्यावे. फोर्थ आहे वेगवेगळे स्मरण खेळ. आता बघा हा जो प्रश्न आहे अध्यापन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांवर आहे. ठीक आहे. सो यासाठी आपण काय करणार, ऑब्व्हियसली त्यांना जास्त वेळ देणार, त्यांना मनोचिकित्सक तज्ज्ञांकडे नेऊया, त्यांना वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून शिकवणार. तर काय अयोग्य आहे, तर अमूर्ताकडून मूर्ताकडे नेणे. आता अमूर्त म्हणजे ज्यामध्ये आपण आपल्या इंद्रियांना वापर करू शकत नाही त्याला अमूर्त घटना असं आपण म्हणतो. सो नेक्स्ट प्रश्न आपल्याला मानसशास्त्रांविषयी विचारलेला आहे. यामध्ये आपण बघतो की 1957 ला मूलगामित्व, ओघतेपणे, लवचिकता आणि उत्पादकता हे घटक जे आहे संशोधन करून कोणत्या मानसशास्त्रांनी समोर आणलेले आहे. ऑप्शन बघा आपल्याला 4 ऑप्शन इथे दिलेले आहे. गिलफोर्ट आहे, टर्मन आहे, जॅक्सन व मेसिन आहे, गोपाल एस्के आहे. सो हा जो सिद्धांत आहे गिलफोर्ट यांनी दिलेला आहे. त्यामुळे ए इथे योग्य उत्तर आहे. परत आपल्याला इथे जे आहे मानसशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाविषयी जे डेफिनेशन केलेली आहे ते विचारलेलं आहे. नॉर्मन मम, ऑलपोर्ट, MA पहा ऑप्शन आपल्याला मानसशास्त्रज्ञ नॉर्मन मम, बी मध्ये आहे ऑलपोर्ट, सी मध्ये आहे MA मे, फोर्थ आहे ए ट्रॅकलर. ओके. व्याख्या बघा त्यांनी व्यक्तिमत्वाविषयी व्याख्या दिलेला आहे. व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचं सामाजिक ब आहे व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना आणि वर्तन विशेष अभिवृत्ती. आता इथे तुम्हाला नॉर्मल मध्ये मला सांगायचं झालेलं तर इथे लक्षात घ्या. नॉर्मन मन काय म्हणतात व्यक्तिमत्वाविषयी हे म्हणतात की व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिवृत्ती आणि अभिरुची आणि अभिवृत्ती. सो आपण अ साठी ब सोबत जाऊयात. इथे बघा इथे कुठेच आपल्याला अ साठी ब दिसून येत नाही, फक्त ऑप्शन ए मध्ये दिसून येतं. ठीक आहे. सो ऑलफोर्ट काय म्हणतात व्यक्तिमत्वाविषयी. सो ऑलफोर्ट आपल्याला दिसून येतं की मानसिक यंत्रणाची संघटना म्हणजे व्यक्तिमत्व आहे असं ऑलफोर्ट यांनी व्यक्तिमत्वाची व्याख्या केलेली आहे. MA मे हे काय म्हणतात तर यांचं म्हणणं आहे की व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तींचे सामाजिक. नंतर आहे AA ट्रॅकलर हे म्हणतात की व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तींच्या वर्तनांची गोळाबेरीज. तो हे व्याख्या आपल्याला विचारलं जातं, त्यामुळे खूप इम्पॉर्टंट होणार आहे हा प्रश्न. समोर आपण बघूया प्रायोगिक पद्धत आपण बघतो ना. सो या प्रायोगिक पद्धतीमध्ये कोणते घटक अयोग्य आहे. इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. ए आहे या पद्धतीतून पूर्वनियोजित वर्तनांचं वस्तुस्थितींचं निरीक्षण केलं जातं. बी आहे या पद्धतीत किमान 2 व्यक्तींची गरज
असते. ऑप्शन सी आहे प्रयोजकाने प्रज्ञेवर पूर्ण नियंत्रण ठेवणे अनावश्यक आहे. 4 आहे पद्धतीत फक्त जिवंत प्राणी मात्रांवर प्रयोग केले जातात. आता इथे व्हेरी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. आता प्रायोगिक पद्धत काय असतं? एक्सपेरिमेंटल पद्धती असतं, मेथड असतं आणि या पद्धतीमध्ये चर असतात म्हणजे व्हेरिएबल्स असतात आणि व्हेरिएबल्सच्या माध्यमातून आपण वस्तुस्थिती जाणून घेत असतो. ठीक आहे. यामध्ये 2 व्यक्तींची गरज असते. मला सांगा प्रयोगशाळेत आपण प्रयोग करीत आहोत तर यासाठी असं 2 आपल्याला घटक लागेल तेव्हाच आपण यामध्ये तुलना करू शकतो. ठीक आहे. सोबतच आपण हे फक्त जिवंत प्राण्यांवरच प्रयोग केलं जातं. ठीक आहे. आणि यामध्ये जे आहे ना पूर्ण नियंत्रण ठेवणे अनावश्यक आहे. ठीक आहे. तर यामध्ये बघा रिसर्चर जो असतो त्याचं पूर्ण नियंत्रण असतो. इथे अनावश्यक म्हटलं आहे त्यामुळे सी आपलं अयोग्य उत्तर आहे. नेक्स्ट कडे आपण जात आहोत आणि नेक्स्ट आपल्याला प्रश्न आहे अध्यापन क्रियेस प्रगतीस कोणता विधान सहाय्यभूत ठरतं? म्हणजे जी अध्यापनाची क्रिया आहे ना यासाठी विचारलेला आहे. ऑप्शन 4 आपल्याला दिलेली आहे. एक आहे एखाद्या विषयात विशेष रुची असेल तर प्रगती वेगाने होते. बी आहे जी गोष्ट शिकायची आहे तिचे अध्ययन पूर्वी काही प्रमाणात झालेले असेल तर ती अपकारक ठरते. सी आहे शिकण्यासाठी प्रगती काही प्रमाणात व्यक्तींच्या अनुवांशिक पात्रतेवर अवलंबून असते. आणि फोर्थ आहे शिकण्याच्या योग्य पद्धतींचा सुपरिचय यातून होतो. आता बघा आपण अध्यापन करतो तर या अध्यापन प्रक्रियेत काय महत्त्वपूर्ण ठरत नाही. सो ऑब्व्हियसली इंटरेस्ट असायला हवं. आपल्याला काही गुण आपल्याला अनुवांशिक मिळालेले असतं आणि सोबतच शिकण्याच्या योग्य पद्धतीचा जर आपण वापर केलेला तर नक्कीच त्याचा परिणाम होतो. त्यामुळे इथे बी जी गोष्ट शिकायचं आहे त्याचं पूर्वज्ञान असेल तर आणखीन ती गोष्ट आपल्याला समजून येईल आणि इथे म्हटलेलं आहे ती गोष्ट आपल्या प्रगतीला अपकारक ठरते. त्यामुळे याला आपण योग्य उत्तर मानूया कारण सहाय्यभूत नाही असा प्रश्न आहे. खालील प्रश्न आहे खालीलपैकी व्यक्तिगत गरजा ठीक आहे व्यक्तिगत गरज काय आहे? ए प्रतिष्ठा, बी सुरक्षा, सी जोडीदारांची गरज आणि 4 आहे परावलंबित्व. सो व्यक्तिगत गरज आहे प्रतिष्ठा. ऑप्शन ए. नेक्स्ट आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा ज्ञानरचना संबंधित कोणतं तत्व यामधून समाविष्ट आहे? यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन ए ज्ञान हे गतिशील नसून स्थितिशील आहे. बी स्थानिक परिसरांच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञान रचनेत फारसा वाटा नसतो. सी आहे पूर्वानुभवाचे आधारे विद्यार्थी ज्ञान रचना करतात आणि चौथा आहे सांस्कृतिक आंतरक्रियांद्वारे ज्ञानाची निर्मिती होत नाही. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे पूर्वानुभवाद्वारे विद्यार्थी ज्ञान रचना करतात. ठीक आहे. सो हा तत्व समाविष्ट आहे. ओके. नेक्स्ट आपण जाऊया. इथे बघा एक सिच्युएशन क्रिएट केलेली आहे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे की एखादा कारकून हा समजा कारकून आहे आणि हा कारकुनाचा मालक आहे. हा मालक जे आहे त्याला काय करतो रागावतो आणि कारकून रागावले तर कारकून साहेबांवर रागावू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे हा याच्यावर रागवणार हा रागावू शकत नाही. याला कोणत्या प्रकारचं संरक्षण यंत्रणेत आपण मोडूया. आता बघा हा झाला कारकून हा झाला मालक आणि हा याच्यावर तर रागवू शकत नाही म्हणून तो कोणावर राग काढणार आपल्या बायकोवर काढणार. ठीक आहे. सो ही जी अवस्था आहे त्याला विस्थापन आपण म्हणतो. म्हणजे पर्टिक्युलर या पर्सन याच्यावर रागवू शकत आहे पण हा पर्सन याच्यावर रागवू शकत नाही म्हणून तो काय करत आहे तिसऱ्यावर राग काढत आहे. त्याला विस्थापन असं म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. ठीक आहे. जर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भरपूर चिंता आहे भीती आहे दडपण आहे ना आणि अशा प्रकारचं त्यांचं जर वर्तन आहे वागणूक आहे आणि त्यामध्ये आपल्याला सुधारणा घडवून आणायचं आहे तर आपलं कोणत्या प्रकारचं पद्धतीचा वापर करणार आहोत? ए संशोधनात्मक मुलाखत करूया, निदानात्मक मुलाखत करूया, त्यासाठी आपण उपचारात्मक मुलाखत करूया की माहितीपरक. आता माहितीपरक मध्ये फक्त इन्फॉर्मेशन आपण घेणार, रिसर्चवर आपण डिटेलमध्ये जाणणार, निदानात्मक मध्ये आपण कारण जाणून घेत असतो पण आपल्याला कारण माहीत असल्यावरच आपण उपचार करणार. आपल्याला माहीत आहे भीती आहे त्यासाठी आपण भीतीवर उपचार करणार. यामुळे याचं योग्य उत्तर आहे उपचारात्मक मुलाखत. ओके. चला नेक्स्ट प्रश्न आहे खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान विकास प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे? अ विकास
प्रक्रियेत व्यक्तिभिन्नता आढळते? ब आहे ऑप्शन बी. विकास प्रक्रियेत व्यक्तींचे जैविक घटक अप्रभावी असतात. सी आहे प्रत्येक प्राणी जातीतील विकास प्रक्रिया ही सारख्या प्रकारची असते. आणि चौथा आहे विकासाची गती प्राथमिक व्यवस्थेमध्ये कमी असते. आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं विकास प्रक्रियेत व्यक्तिभिन्नता आपल्याला दिसून येतं. सो अशा प्रकारे आपण बघतो की हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे आपल्या एक्झामिनेशनसाठी. TET एक्झामिनेशनमध्ये नक्कीच आपल्याला या प्रश्नांचा भरभरून फायदा होताना दिसून येईल.